ज्वारीच्या पिठापासून एवढी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अशी ही इडली एवढी छान पद्धतीने तयार होईल असं मला वाटलंही नव्हतं. पहिल्यांदाच बनवली होती इडली आणि तेही इन्स्टंट पद्धतीने. ह्यासाठी आहे ना 1 वाटी मी दही घेतलं होतं एका भांड्यामध्ये, छान फेटून घेतलं पहिल्यांदा दही आणि त्यामध्ये आहे ना 1 ते 1.5 वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलं. थोडा गरज पडल्यास पाण्याचा वापरसुद्धा केला आणि एक स्मूथ बॅटर बनवून घेतलं. बॅटर 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवलं आणि नंतर आहे ना पुन्हा बघितलं तर खूप छान असं भिजलं होतं आणि अतिशय क्रीमी टेक्स्चर आला होता. चवीनुसार मीठ टाकलं आणि 1 पॅकेट इनोचं त्याच्यामध्ये मी ॲड केलं आणि पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घेतलं. तर असं फ्लफी बॅटर तयार झालं होतं. वाट्यांना तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं बॅटर असं काढून घेतलं. 10 ते 15 मिनिटासाठी स्टीम केलं. 10 ते 15 मिनिटानंतर हे थंड झाल्यानंतर ह्यातनं अशा इडल्या काढून सेपरेट करून घेतल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता केवढ्या छान झाल्या होत्या या इडल्या. तेही अतिशय इन्स्टंट पद्धतीने, कुठलंही बॅटर असं भिजत न घालवता. आणि सांबार तर बनवलंच होतं, तर गरमागरम ज्वारीची इडली आणि गरमागरम सांबार असं मस्त एन्जॉय केलं. तुम्ही पण आहे ना एकदा नक्की बनवून बघा ज्वारीच्या पिठापासून इडली, तेही इन्स्टंट पद्धतीने. आवडली तर नक्की सांगा.